1961 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार मिळवणारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी। खरं तर मित्रांनो, ही कादंबरी फकीराच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित असणारी ही कादंबरी। आणि मित्रांनो, याच कादंबरीतील एका प्रसंगावर आज आपण संवाद साधणार आहोत। रानोची हे फकीरांच्या वडिलांचं नाव। आपल्या गावामध्ये जोगनिनीची जत्रा भरावी त्यासाठी रानोची अर्थात फकीराचे वडील स्वतः मृत्यूला समोर जातात। खरं तर का आणि कशासाठी रानोची आपल्या गावामध्ये जोगनिनीची जत्रा भरावी म्हणून मृत्यूला समोर जातात, याच विषयाची मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत। त्या दिवशी सूर्य मावळला आणि रात्र झाली। पाहता पाहता वाटेगावमध्ये शांतता नांदू लागली। आणि मित्रांनो, दिवसभर शेतामध्ये काम करून थकलेली लोक आता आपल्या घरामध्ये विश्रांती घेऊ लागली। पण अशा वेळेस एकटा शंकरराव पाटील आपल्या घरासमोर बसलेला होता। गावातील एखाद्या व्यक्तीने आपल्या जवळ यावं आणि आपल्याशी दोन शब्द बोलावं असं शंकरराव पाटलांना वाटत होतं। पण बराच वेळ झाला त्या ठिकाणी कोणीच आलं नाही, म्हणून शंकरराव पाटील निराश झालेला होता। पण मित्रांनो, तेवढ्याच वेळात शंकरराव पाटलांना घोड्यांचा टाफांचा आवाज ऐकू येऊ लागतो आणि शंकरराव पाटील त्या दिशेनं कानोसा घेऊ लागतो। आणि पाहता पाहता तो आवाज जवळ येऊ लागतो आणि शंकरराव पाटलानं त्या घोडेस्वाराला विचारलं की कोण आहेस तू आणि कुठं चाललास? आणि मित्रांनो, त्याच वेळेस त्या घोडेस्वारानं शंकरराव पाटलांना उत्तर दिलं की मी रानोची मांग। आणि मित्रांनो, त्यावेळेस शंकरराव पाटील रानोचीला म्हणाले, अरे रानोची, जरा ये की इकडं, जरा दोन शब्द बोलू आपण। आणि मित्रांनो, त्यावेळेस रानोची आपल्या घोड्यावरनं उतरतो आणि शंकरराव पाटलांची बोलू लागतो। आणि त्यावेळेस शंकरराव पाटील आणि रानोची अनेक विषयांवर चर्चा करतात। आणि मित्रांनो, अशाच वेळेस शंकरराव पाटील आपल्या मनातील गोष्ट रानोचीला सांगतो। उद्या शेजारच्या गावामध्ये अर्थात शी गावामध्ये जोगनिनीची जत्रा भरणार आहे। शेगावची लोक मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये ही जोगनिनीची जत्रा साजरी करत असतात। पूर्वी ही जोगनिनीची जत्रा शेगावमध्ये नव्हे तर काळगावला भरायची, पण शेगावच्या असणाऱ्या त्या बाजीबा खोतानं मोठ्या जिद्दीनं आणि धाडसानं काळगावच्या जोगनिनीच्या जत्रेच्या दिवशी काळगावमध्ये जाऊन दिवसा ढवळ्या त्यानं काळगावच्या जोगनिनीच्या हातामध्ये असणारी ती खोबऱ्याची वाटी त्यानं पळवली। आणि त्या दिवसापासून काळगावची जत्रा बंद झाली आणि ती जत्रा शेगावमध्ये भरू लागली। खरं तर शेगावचा तो बाजीबा खोत नावाचा तो व्यक्ती काळगावच्या लोकांच्या हाती लागला असता तर त्या लोकांनी त्याचं मस्तक शीर कापून गावच्या वेशीला टांगला असतं। पण तो शेगावचा तो बाजीबा खोत मोठा जिद्दी आणि धाडसी माणूस, त्यानं दिवसा ढवळ्या काळगावच्या लोकांची दंगल करून त्यानं ती काळगावातील जोगनिनीची वाटी पळवली आणि ती वाटी घेऊन तो त्याच्या गावामध्ये अर्थात शी गावामध्ये गेला। आणि त्या दिवसापासनं शेगावची जत्रा भरू लागली। शेगावची लोक मोठ्या आनंदात आणि उत्साहात ती जत्रा साजरी करत असतात। इतकंच नाही तर शेगावमध्ये वर्षातून तीनदा ती लोक जत्रा साजरी करत असतात। आणि इकडं आपल्या गावामध्ये वर्षातून एकचदा जत्रा होते आणि तिला सुद्धा मड्याला जशी काही माणसं गोळा होतात तशी काही माणसं आपल्या गावातील जत्रेला जमा होतात। जोपर्यंत त्या शेगावमध्ये असणारा बाजीबासारखा व्यक्ती जोपर्यंत तसा व्यक्ती आपल्या गावामध्ये होत नाही तोपर्यंत आपल्या गावामध्ये जोगनिनीची जत्रा भरणार नाही आणि तोपर्यंत आपल्या गावामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदणार नाही। अशा प्रकारे मित्रांनो, त्या शंकरराव पाटलानं आपल्या मनातील गोष्ट रानोचीला सांगितली। आणि मित्रांनो, ते सर्व ऐकून
रानूची आपल्या घरी जाण्यासाठी निघाला आणि रानूची आपल्या घरी पोचला। आणि घरी पोचल्यानंतर रानूचीने या सर्व विषयांवर आपल्या घरच्या लोकांसोबत चर्चा केली। आणि मित्रांनो, त्याच वेळेस रानूचीचा छोटासा मुलगा अर्थात फकीरा रानूचीला म्हणतो की बाबा, तुम्ही आणा की पळवून शेगावच्या जत्रेतून त्या जोगणीच्या हातातून वाटी। आणि मित्रांनो, फकीराचं ते बोलणं ऐकून घरातील सर्व लोकांना हसू आलं। कारण मित्रांनो, त्या जोगणीच्या जत्रेतून त्या जोगणीच्या हातातून ती वाटी पळवणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही। कारण ते सर्व करत असताना तो वाटी पळवणारा व्यक्ती जर त्या गावातील लोकांच्या हाती लागला तर अशा व्यक्तीचं शिर कापून गावच्या वेशीला टांगणं असा त्या प्रथेचा नेम होता। पण वाटी पळवणारा व्यक्ती जर यशस्वी झाला आणि तो ती जोगणीची वाटी घेऊन तो त्याच्या गावामध्ये गेला तर अशा व्यक्तीला माफ करायचं असा पण मित्रांनो त्या प्रथेचा नेम होता। आणि अशा प्रकारे मित्रांनो, रानूजीच्या घरामध्ये या सर्व विषयावर चर्चा चालू होती। आणि पाहता पाहता रात्र खूप झाली, घरातील सर्व माणसं झोपून गेले। पण एकटा रानूची त्या रात्री जागा होता। त्याच्या मनामध्ये एक नव्हे तर अनेक विचार येत होते। कधी उद्या दिवस उगणार आणि केव्हा मी उद्या त्या शेगावला जाणार आणि केव्हा मी त्या जोगणीच्या हातातील वाटी घेणार आणि केव्हा मी ती वाटी घेऊन माझ्या गावामध्ये येणार। अशा प्रकारे रानूजीच्या मनामध्ये विचार चालू होता। जर आपण तसं केलं तर गावातील लोकांसाठी ही अभिमानाची गोष्ट ठरणार। गावातील लोक आपल्या नावाचा जय जयकार करणार। आणि हे सर्व करत असताना जर आपल्याला मृत्यूला समोर जावं लागलं तर गावासाठी मेला म्हणून ही अभिमानाचीच गोष्ट ठरणार। आणि अशा प्रकारे मित्रांनो, रानूजीच्या मनामध्ये विचार येत होते। आणि पाहता पाहता सूर्योदय झाला, सकाळ झाली आणि नंतर मित्रांनो दुपार सुद्धा झाली। आणि रानूजी शेगावला जाण्यासाठी निघाला। त्याच वेळेस रानूजीने आपल्यासोबत आपल्या घोड्याला अर्थात गबऱ्या हे रानूजीच्या घोड्याचं नाव, रानूजीने आपल्यासोबत आपल्या घोड्याला घेतलं आणि रानूजी घोड्यावर बसला आणि एक तलवार रानूजीनं आपल्यासोबत घेतली। आणि इकडे मित्रांनो शेगावामध्ये शेगावची लोक मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये ती जोगणीची जत्रा साजरी करत होते। ढोल आणि ताशांच्या नादामध्ये वाजत गाजत ती जोगणीची मिरवणूक शेगावमधून निघाली होती। आणि त्या जोगणीच्या हातामध्ये एका पिवळ्या फडक्यामध्ये बांधलेली ती खोबऱ्याची वाटी आणि ती खोबऱ्याची वाटी त्या जोगणीच्या हातामध्ये दिलेली। आणि मित्रांनो, त्याच वाटीचं रक्षण करण्यासाठी गावातील ताकदवार माणसं हातामध्ये तलवारी, शस्त्र आणि कुऱ्हाड्या घेऊन त्या जोगणीच्या हातातील त्या वाटीचं रक्षण करण्यासाठी सज्ज होते। आणि अशा प्रकारे त्या जोगणीची मिरवणूक शेगावमधून निघाली होती। आणि मित्रांनो, त्याच वेळेस रानूजी त्या ठिकाणी पोहोचतो आणि रानूची ती मिरवणूक बघू लागतो। आणि त्या जोगणीच्या मिरवणुकीकडे बघून रानूजीच्या मनामध्ये एकच विचार येत राहतो की केव्हा या जोगणी जवळ असणारी माणसांची गर्दी पांगते आणि केव्हा मी तिच्या हातातून ती वाटी घेतो। असा एकच विचार सातत्यानं रानूजीच्या मनामध्ये येत होता। आणि मित्रांनो, थोड्याच वेळात ती जोगणीची मिरवणूक कैकाड्यांच्या वाड्यापर्यंत पोहोचली। आणि त्याच ठिकाणी मोकळ्या मैदानामध्ये त्या जोगणीजवळ असणारी माणसांची गर्दी पांगली आणि रानूजीनं त्याच संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं। क्षणात रानूजीनं त्या जोगणीवर छेप घेतली आणि त्या जोगणीच्या हातामध्ये असणारी ती वाटी रानूजीनं घेतली आणि रानूजी आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला। पण मित्रांनो, हीच गोष्ट शेगावच्या लोकांच्या लक्षात येते आणि क्षणात शेगावची लोक
राणूजींचा पाठलाग सुरू करतात। तलवारी आणि शस्त्रांनी राणूजींवर वार करू लागतात। पण अशा वेळेस प्रत्येक व्यक्तीला प्रतिकार करत राणूजी आपल्या घोड्यापर्यंत पोहोचला आणि राणूजी आपल्या घोड्यावर बसला आणि क्षणात राणूजीने आपल्या घोड्याला टाच मारली आणि राणूजीचा घोडा वाऱ्याच्या वेगाने धावू लागला। त्याच्या पायामध्ये विद्युत गती संचारली आणि राणूजी आपल्या गावची हद्द जवळ करू लागला। पण मित्रांनो, त्याच वेळेस शेगावचा तो बापू खोत हातामध्ये तलवारी आणि शस्त्र घेऊन राणूजीचा पाठलाग करू लागला। आणि मित्रांनो, पाहता पाहता राणूजीने शेगावची हद्द सोडली आणि राणूजी वाटेगावच्या हद्दीमध्ये शिरला। आणि मित्रांनो, इकडंच वाटेगावमध्ये बातमी पोहोचली की शेगावच्या जोगनिनीच्या जत्रेतून राणूजी जोगनिनीची वाटी घेऊन निघाला। हीच बातमी वाटेगावमध्ये अर्थात राणूजीच्या गावामध्ये पोहोचली आणि वाटेगावची लोक राणूजीच्या रक्षणासाठी हातामध्ये तलवारी, शस्त्र आणि कुऱ्हाड्या घेऊन राणूजीच्या रक्षणासाठी निघाले। पण मित्रांनो, त्याच वेळेस राणूजीचा पाठलाग करणारा तो शेगावचा बापू खोत राणूजींपर्यंत येऊन पोचला आणि त्यानं त्याच वेळेस त्याच्यासोबत असणाऱ्या गजामाळी नावाच्या व्यक्तीला राणूजींवर हल्ला करण्यासाठी सांगितलं। आणि त्या गजा नावाच्या व्यक्तीच्या हातात लोखंडाचा वजनदार असा भाला होता आणि त्यानं त्याच भाल्यानं राणूजींवर वार केला आणि तो भाला राणूजींच्या पाठीत शिरला आणि त्याच वेळेस राणूजीच्या पाठीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि राणूजी पूर्ण रक्तानं न्याहला। आणि मित्रांनो, त्याच वेळेस त्या घायाळ झालेल्या राणूजीला बापू खोतानं गाठलं आणि बापू खोतानं राणूजी जवळ असणारी ती जोगनिनीची वाटी शोधण्याचा प्रयत्न केला। पण त्याला ती वाटी मिळाली नाही, कारण राणूजीने मित्रांनो बापू खोतानं ती वाटी आपल्या गावाला परत नेऊ नये म्हणून राणूजीनं ती वाटी रस्त्यामध्येच खाऊन टाकलेली। आणि मग मित्रांनो, त्यावेळेस त्या बापू खोतानं राणूजीचं शिर कापलं आणि राणूजीचं शिर घेऊन बापू खोत त्याच्या गावाला परत गेला। त्यानं त्याच्या गावच्या वेशीला, शेगावच्या वेशीला राणूजीचं शिर टांगलं आणि अशा प्रकारे रक्तानं न्याहलेला तो बापू खोत त्याच्या गावामध्ये परत गेला। आणि इकडे मित्रांनो, राणूजीच्या गावाची लोक ज्या ठिकाणी बापू खोतानं राणूजीची हत्या केली त्या ठिकाणी वाटेगावची लोक पोचली आणि गावातील लोकांनी ते दृश्य बघितलं आणि राणूजींकडे बघून गावातील लोक स्तब्ध झाली। आणि गावातील लोकांना त्या शेगावच्या बापू खोताचा प्रचंड राग आला, कारण त्या शेगावच्या बापू खोतानं या प्रथेच्या नियमाचं उल्लंघन करून शेगावची हद्द सोडून वाटेगावच्या हद्दीमध्ये 1 मैल आत शिरून राणूजीची हत्या केली होती। आणि म्हणूनच वाटेगावच्या लोकांना त्या शेगावच्या बापू खोताचा प्रचंड राग आला आणि गावातील लोकांनी आता ठरवलं, एकतर शेगावला जाऊन राणूजीचं शिर परत आणायचं, नाहीतर शेगावला पूर्णपणे बेचिराग करायचं। आणि अशा प्रकारे मित्रांनो, वाटेगावची लोक आपल्या हातामध्ये तलवारी, शस्त्र आणि कुऱ्हाड्या घेऊन शेगाववर हल्ला करण्यासाठी निघाले। आणि त्याच वेळेस ही बातमी शेगावच्या लोकांपर्यंत पोहोचते। वाटेगावची लोक आपल्या गावावर चाल करून येत आहेत, हीच बातमी शेगावमध्ये पोहोचते आणि शेगावची लोक सुद्धा वाटेगावच्या लोकांसोबत लढण्यासाठी सज्ज होतात। आपल्या हातामध्ये हत्यार घेऊन दोघंही गावातील लोक एका मैदानावर लढण्यासाठी सज्ज होतात। पण मित्रांनो, त्याच वेळेस सूर्यास्त होतो आणि रात्र होते आणि त्यावेळेस दोघंही गावातील लोकांनी ठरवलं की जोपर्यंत सूर्योदय होत नाही, जोपर्यंत दिवस उगत नाही, तोपर्यंत आपण एकमेकांसोबत लढायचं नाही, असा निर्णय दोघंही गावातील लोकांनी घेतला। आणि दोघंही गावातील लोक दिवस उगण्याची वाट पाहू लागले। पण मित्रांनो, त्याच रात्री त्या दोघंही गावातील काही जाणत्या लोकांनी ठरवलं की आपण एकमेकांसोबत न लढता
जर दोघंही गावातील 5-5 पंच नेमून या घडलेल्या विषयावर आपण योग्य असा निर्णय घेतला तर दोघंही गावाच्या हितासाठी ते योग्यच ठरणार। आणि मग मित्रांनो, दुसऱ्या दिवशी त्या दोघंही गावातील लोकांनी आपले 5-5 पंच नेमले आणि ते 5-5 पंच घडलेल्या विषयाची माहिती घेऊ लागले। आणि ज्या ठिकाणी बापू खोतानं राणोजीची हत्या केली त्या जागेपर्यंत ती पंच लोक पोचले आणि पंचांनी ती जागा बघितली, तो परिसर बघितला आणि पंचांच्या लक्षात आलं की शेगावच्या बापू खोतानं वाटेगावच्या हद्दीमध्ये 1 मैल आत शिरून राणोजीची हत्या केली। म्हणून त्या पंचांनी ठरवलं की शेगावच्या लोकांनी राणोजीचं शीर वाटेगावच्या लोकांना परत द्यावं। आणि मित्रांनो, त्यावेळेस शेगावच्या लोकांनी राणोजीचं शीर वाटेगावच्या लोकांना परत दिलं। आणि मित्रांनो, याच ठिकाणी वाटेगावच्या लोकांचा एक प्रचंड असा विजय झाला। आणि त्याच वेळेस वाटेगावच्या लोकांनी राणोजीच्या शरीराला अग्नी दिला। आणि मित्रांनो, त्यावेळेस वाटेगावच्या लोकांसाठी तो एक आनंदाचाही प्रसंग होता आणि एकीकडे तो दुःखाचाही प्रसंग होता। दुःख आणि आनंद याचा एकाच वेळेस अनुभव वाटेगावची लोक घेत होती, कारण राणोजीच्या त्यागातून, राणोजीच्या बलिदानातून त्यांच्या गावामध्ये आता जोखनीची जत्रा भरणार होती। बरोबर या घटनेनंतर, बरोबर 1 वर्षानंतर त्यांच्या गावामध्ये आता जोगनिनीची जत्रा भरणार होती आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ती भरणार होती। अशा प्रकारे मित्रांनो, फकीराचे वडील अर्थात राणोजी आपल्या गावामध्ये जोगनिनीची जत्रा भरावी म्हणून स्वतः मृत्यूला समोर जातात। एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।